हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू BCS वाला. मी सचिन तुमचं स्वागत करतो युट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत DFA फॉर कॉन्सिक्युटिव्ह अल्फाबेट. ओके, कॉन्सिक्युटिव्ह अल्फाबेट. मागच्या लेक्चर्स मध्ये आपण काय केलं? स्टार्टिंग, एंडिंग, सबस्ट्रिंग, नॉट सबस्ट्रिंग, स्टार्ट्स विथ अँड सबस्ट्रिंग्स असे DFA आपण पाहिले. आज आपण पाहणार आहे कॉन्सिक्युटिव्ह. आता कॉन्सिक्युटिव्हचं मिनिंग पहिला काय करा समजून घ्या. कॉन्सिक्युटिव्हचं मिनिंग काय आहे ते पहिले समजून घ्या. कॉन्सिक्युटिव्ह मीन्स पहा 0-0 म्हणजे 0 नंतर 0 आला पाहिजे. कॉन्सिक्युटिव्ह एका नंतर दुसरा आला पाहिजे म्हणजे सेम अल्फाबेट असला पाहिजे. 1-1 कॉन्सिक्युटिव्ह. आता DFA पहा काय, कन्स्ट्रक्ट DFA स्टार्ट विथ 0-0 देन एंड विथ 1-1. म्हणजे काय का जर 0-0 नी स्टार्ट झालं तर एंड कशाने झाला पाहिजे? 1-1 नी. जर 1-1 नी स्टार्ट झाला तर DFA कसा झाला पाहिजे? 0-0 ना एंड झाला पाहिजे. आता प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये दोन मिनिमम स्ट्रिंग. दोन मिनिमम स्ट्रिंग कशा? 0-0-1-1 म्हणजे 0-0 ना चालू झालं तर 1-1 ना एंड होईल. 1-1 ना चालू झालं तर 0-0 ना एंड होईल. बरोबर. मग 0-0 1-0 1-1 नी पण झाले कारण 0-0 चालू तर 1-1 नी एंड झालं पाहिजे. नंतर 1-1 0-0 1-0 0 न एंड झालं पाहिजे. म्हणजे काय त्यांनी कंडिशन्स काय टाकली का जर 0-0 ना स्टार्ट झाली तर 1-1 नी एंड झाले पाहिजे आणि जर 1-1 नी स्टार्ट झाली तर 0-0 ने एंड झाली पाहिजे. म्हणजे दोन फ्लो आहे. मग कसं ड्रॉ करणार? Q0 0 दोन मिनिमम स्ट्रिंग 1 0 2 1 Q3 1 Q4. Next 1 Q5 1 Q6 0 Q7. आता तुम्ही इथे पण जॉईन करू शकता किंवा सेपरेट पण घेऊ शकता. ठीक आहे. आपल्याला 1-1 एंड व्हायचं तर मी काय करतो पहा, 0 आला तर मी इकडे घेते. पाहूया प्रूव्ह होतंय का नाही किंवा मग चेंजेस लागतील तसे चेंजेस करूया. ठीक आहे. इथून माझा DFA काय झाला स्टार्ट होतो. आता 0 नंतर जर 1 आला तर अलाउड नाही आपल्याला, कारण आपल्याला लँग्वेज कंपल्सरी चालू कशाला पाहिजे? स्टार्ट विथ 0-0 किंवा 1-1 म्हणजे 0-0 ना चालू झाली तर 1-1 ना एंड झाली पाहिजे. बरोबर. 0-0 ना चालू झाली तर 1-1 ना एंड. मग मी काय करतो थोडासा चेंज करतो. इथे काय करतो 0 न एंड करतो म्हणजे 0-0-1-1 साठी सेपरेट आणि 1-1-0-0 साठी सेप. काय केलं बा 0-0 0 नंतर जर 1 आला तर मी इथे काय ठेवली एक स्टेट घेतली दॅट इज QR. म्हणजे 0 नंतर 1 आला तर तो रिजेक्ट केला. कारण आपल्याला कंपल्सरी स्टार्ट कशी पाहिजे? स्टार्ट विथ 0-0. ठीक. नंतर इथे काही जरी आलं 0 येऊ 1 येऊ काही प्रॉब्लेम नाहीये कारण तो रिजेक्ट. आता 0-0 नी चालू झालं त्याच्यानंतर जर 0 आला तर काही हरकत नाही कारण पुढे 1-1 नी एंड होणार. आता नंतर जर 1 आला म्हणजे पाठीमागून 0-0 येतोय, नंतर 1 आला त्याच्यानंतर 1 आला तर तो फायनल होणार आहे. पण 1 नंतर जर 0 आला तर कधी काय फाइंड आउट करायचंय? 1-1. म्हणून तो इथून कुठे आला? रिटर्न आला. जेणेकरून 0 आला रिटर्न 1-1 घेऊन तो पुढे गेला. ओके. नंतर इथे आल्यानंतर इथे तुमची प्रत्येक वेळेस लँग्वेज एंडच होईल असं नाही. 0-0-1-1 घेऊन आलं त्याच्यानंतर जर 0 आला तर त्याला फाइंड आउट काय करायचं? 1-1. पण ह्या 1 नंतर किती 1 आले तर अडचण नाहीये. 1 नंतर किती 1 आले तर पाठीमागून एक 1 आलेला आहे. सो नेक्स्ट 1 नी काय होईल? तो एंड होईल. आणि जर 0 आला तर तो कुठे येईल? रिटर्न. 0-1-1. आता सेम जे याला केलं व्हाईस वर्सा इकडे येणार. 1 नंतर जर 0 आला तर तो रिजेक्ट करणार कारण आपल्याला कंपल्सरी लँग्वेज कशी स्टार्ट पाहिजे? 1-1 ने. जर 1-1 नी सुरुवात झाली त्यानंतर कितीही 1 आले तर अडचण नाहीये कारण पुढे 0-0 ना आपण एंड होतो. आता 0 नंतर जर 1 आला तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं? 0-0. सो 0 नंतर 1 आला तर तो रिटर्न आला त्याला नंतर पुन्हा काय रिटर्न? 0-0. ह्या 0 नंतर कितीही 0 आले तर अडचण नाहीये कारण आपल्याला दोन कॉन्सिक्युटिव्ह 0 काढायचे. सो 0-0 नी एंड होणारच. पण 0 नंतर जर 1 आला
तर आपल्याला कशाने एंड व्हायचं 0-0 ने. सो इथून तो रिटर्न आला जेणेकरून तो 0-0 घेऊन गेला. म्हणून या स्टेप्स मी डिफरंट ठेवल्या. लक्षात ठेवा इथे स्टेट फायनल स्टेट 2 काय केल्या बिकॉज ही जर आपण इथे जॉईन केली असती तर 0 आल्यानंतर आपल्याला सेल ग्रुप देता नसतं, 1 आल्यानंतर इथं जे सेल ग्रुप दिलाय ते देता आलं नसतं. म्हणून आपण डिफरंट ठेवलं. मग आता पहा जेव्हा तुम्ही फायनल स्टेटला पोहोचताय त्यावेळेस तुम्ही एक तर 1-1 किंवा 0-0 ने होता का. हे बघ 1 एक तर 1-1 किंवा 1 चे कॉम्बिनेशन. जर 0 आला तरी 1-1 घेऊन जातो. तसंच इथे पहा जर 1 आला तर तो 0-0 कॉम्बिनेशन घेऊन जातो. आणि स्टार्ट होताना एक तर 1-1 नीच होत आहे किंवा 0-0 नी होतंय. मग याचा ट्रान्झिशन टेबल कसा येईल. ट्रान्झिशन टेबल स्टेट अल्फाबेट किती आहे 0. नंबर ऑफ स्टेट किती आहे Q0 Q1 Q2 Q3 Q4 Q5 Q6 Q7 Q8 आणि QR. रिजेक्ट स्टेट लिहिलीच पाहिजे ना असं काही नाही पण असू द्या व्यवस्थित कळतं. आता पहा Q0 चा 0 आला तर Q1 ला, 1 आला तर Q5 ला, Q0 चा जर 1 आला तर QR ला, Q1 चा 0 आला तर Q2 ला, नंतर Q2 चा 0 Q2 ला, Q2 चा 1 Q3 ला, Q3 चा 0 Q2 ला, 1 Q4 ला, Q4 ला 1 आला तर Q4 ला 0 आला तर Q2 ला. ही झाली तुमची फायनल स्टेट. आता Q5 ला जर 0 आला तर QR ला, 1 आला तर Q6 ला जर 1 आला तर सेल्फ, 0 आला Q7 ला 0 आला तर Q8 आणि जर 1 आला तर रिटर्न बॅक Q6 ला. Q8 ला जर 0 आला तर Q8 ला, 1 आला तर Q6 ला आणि QR चे म्हणजे पहा जर कॉन्झिक्युटिव्हचे आले तर कॉन्झिक्युटिव्ह मीन्स काय जोडी जॉईन 0-0 2 कॉन्झिक्युटिव्ह 0 2 कॉन्झिक्युटिव्ह 2 कॉन्झिक्युटिव्ह 0 2 कॉन्झिक्युटिव्ह 1 2 कॉन्झिक्युटिव्ह. पण ह्याच्यात नुसतं कॉन्झिक्युटिव्ह नव्हतं, स्टार्ट पण होतं आणि एंड पण होतं कॉन्झिक्युटिव्हचं. मध्ये काही आलं तरी चालेल. म्हणजे काय 0-0-1-1 च्या मध्ये कोणती स्ट्रिंग आली तरी चालेल किंवा 1-1 आणि 0-0 च्या मध्ये कोणती आली तरी चालेल. म्हणजे 2 पॉसिबिलिटी होत्या. त्यामुळे आपण काय केलं 2 पॉसिबिलिटी तयार केल्या. ओके क्लिअर सर्वांना. ठीक आहे. सो हे झाले तुमचे DFA डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. जर तुम्हाला अजून कोणत्या लँग्वेजचे DFA पाहिजे असेल किंवा त्याच्या करस्पॉन्डिंग व्हिडिओज पाहिजे असेल तर कमेंट करा. तो क्वेश्चन्स तो पॉइंट मी तो DFA तुम्हाला काय करेल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करेल. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेतोय नेक्स्ट पॉइंट ऑफ फायनाइट ऑटोमेटा. फायनाइट ऑटोमेटाचा नेक्स्ट कन्सेप्ट आपण घेतोय NFA नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. हा कन्सेप्ट आपल्याला काय करायचा नेक्स्ट सेशन मध्ये घ्यायचा आहे. आपण काय करतोय फायनाइट ऑटोमेटाची सिरीज पाहतोय. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहिला हाऊ टू कन्स्ट्रक्ट DFA कसं कन्स्ट्रक्ट करायचा. नेक्स्ट आपण पाहणार आहे NFA कसा कन्स्ट्रक्ट करायचा. ओके. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा BCS वाला चॅनलला. ओके. थँक्यू. गुड बाय.